मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरणौ रघुबर विमल जसु जोदायक फल जारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. विठाला विठाला संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा तीची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती. वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा मनुष्य जात ही विश्वासावर चाललेली आहे. मग मानव जातीनं विश्वास कुणावरती ठेवायचा जेणेकरून हाच विश्वास मनुष्य जातीचं परम कल्याण करेल. ते विश्वासाचं एकमेव ठिकाण आपणा सर्वांना सांगण्याचं काम ज्यांनी केलं असे जगद्गुरु तुकोबाराय. त्या तुकोबारायांचा अभंग आज या द्वितीय दिवसाच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. ब्रह्मांड नायक जगत चालगगाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवान परमात्माच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं तरुणांच्या संघटनेतून एकत्रीकरणातून आणि पूर्ण गावाच्या उत्साहातून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य महायज्ञ अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 21. आणि या 21व्या वर्षामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन अगदी नियोजित पद्धतीने माझ्याकडे आलेलं आहे. ही सेवा इथे प्रामाणिकपणे पार पाडण्याचं मी काम करणार आहे. आपणा सर्वांना ज्यांचे आशीर्वाद आहेत महंत गणेशानंद महाराज राजा टाकळी, महंत डॉक्टर दिगंबर कृष्णपुरी महाराज उकडगाव आदी करून महाराज मंडळीचे आशीर्वाद या कार्यक्रमासाठी आहेत. भगवान परमात्माची कृपा आहे. अतिशय सुंदर अशी रामकथा आपल्याकडे चालू आहे. हरिभक्तपरायण विलास महाराज जोशी एकदारा यांची सुंदर अशी कथा आहे, रामायण कथा. आणि महाराष्ट्रातील नामवंत मंडळीचं अगदी दळणातून खडे निवडून काढावेत अशा पद्धतीची कीर्तनकार मंडळी इथे निवडलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या यादीमध्ये मलाही कीर्तनाची संधी प्राप्त झाली हे माझं महत्भाग्य. मागच्या वर्षी अचानक मी कीर्तनासाठी आले होते. नियोजित ज्यांची सेवा होती ते महाराज येऊ शकले नाही. आणि मग मला अचानक फोन आला. आदरणीय हरिभक्तपरायण आपले तुकाराम बाबा राठोड यांनी मला फोन केला आणि मी मागच्या वर्षी इथे कीर्तनासाठी पोहोचले होते. आज या वर्षी नियोजित सेवा माझ्याकडे आलेली आहे. आदरणीय हरिभक्तपरायण या मानवत, सेलू, परभणी या प्रभागातच नाही तर बऱ्याच अगदी सिल्लोड, औरंगाबादच्याही पलीकडे धुळे, खांदे, जळगाव पर्यंत ज्यांच्या हातनं मोठे मोठे सप्ताहाचे नियोजन केले जातात, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटणार नाही की त्यांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे किंवा त्यांचा शब्द मुखातून बाहेर पडला तो माणसं फुलासारखा झेलून धरतात. असं आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय विनायक भाऊ काष्टे भाऊंनी मला फोन केला. इथल्या तरुण मंडळानं मला फोनवरती बोलले. त्याचबरोबर या कीर्तनासाठी मला बरीचशी मंडळी फोनवरती बोलली आणि ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. कथेसाठी लोंढे भाऊ त्याचबरोबर श्रीमान अण्णा प्रयत्न करत होते, तरुण मंडळी प्रयत्न करत होतं, पण
ते काही त्याला यश आलं नाही. असो, अशा पद्धतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली पूर्ण ग्रामस्थ मंडळीच्या आणि नवतरुण युवक मंडळ कुंभारी पिंपळगाव यांचे खूप धन्यवाद. या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण विनायक भाऊ काष्टे, रोहिणीकर हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आनंदे, हरिभक्तपरायण काळे महाराज, असं हे सुंदर या सर्व मंडळीचं सहकार्य आहे किंवा यांचं मार्गदर्शन आहे. या कार्यक्रमासाठी मृदंगाची अतिशय सुंदर अशी साथ देणारे हरिभक्तपरायण बाबा, नाव सांगा तुमचं. कृष्णा महाराज हरिभक्तपरायण, विशाल महाराज गायनाची अतिशय सुंदर अशी साथ देणारे, वयानं ज्येष्ठ असणारे आणि सुरुवातीला ज्यांनी चाल गायली असे संदीपान बाबा आहेत. त्याचबरोबर हरिभक्तपरायण कळकटे महाराज आहेत, हरिभक्तपरायण कापसे महाराज आहेत, बरोबर ना कापसे बाबा. त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी गाण्याची साथ देणारे आमचे मगर महाराज आहेत आणि मगर महाराजांच्या बाजूला हरिभक्तपरायण काही कळालंच नाही मला, चांदड महाराज हार्मोनियमची साथ देणारे बाबा विष्णू आप्पा आणि सर्व टाळकरी मंडळी, सर्वांची नावं आली असतील. चुकून माझ्याकडनं कुणाचं नाव राहिलं असेल. उरलेली आदरणीय सर्व हरिभक्तपरायण मंडळी, व्यासपीठावर बरीच महाराज मंडळी आहे. इथे कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार आणि चोपदार आलं तर काहीच कमी नाही. एवढे चोपदार, 4 चोपदार, वर 2 तैनात आहेत आणि खाली 1-2 फेऱ्या मारायला आले. कोण काय करतंय, कोण कसं बसलंय, कोण कुजबुज करतंय, कोण झोपलंय का. अतिशय सुंदर नियोजन आहे आणि या भव्य आणि सुंदर अशा नियोजनामध्ये महाबलीच्या पवित्र प्रांगणामध्ये अतिशय सुंदर अशी सिस्टीम आहे. प्रवीण मंडप कुंभारी पिंपळगाव आणि इथे या कार्यक्रमाचं शूटिंग रेकॉर्डिंग सुद्धा आहे. सुंदर असा हा कार्यक्रम महिला वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध या सर्वांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल या मंडपाला शोभेल असा हा कीर्तनकारांचा वर्ग लावलेला आहे. आणि अगदी कळस मला इथल्या तरुण मंडळानं सांगितलं, म्हणे दीदी अगदी आमचं फार उशिरा नियोजन झालं, पण उशिरा नियोजनामध्ये सुद्धा आम्हाला कीर्तनकार खूप चांगले मिळाले. मी म्हटलं भाऊंची कृपा आहे, ते तुम्हाला उशिरा नियोजन करून सुद्धा चांगले कीर्तनकार मिळाले. इंदोरीकर बाबांची तारीख वर्ष अगोदर घ्यावी लागते, तुम्हाला एका महिन्यात मिळाली. त्याच्यासाठी भाऊंचे योगदान आहे. तर भाऊंसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा सर्वजण. कारण भाऊंचं आणि ही सगळी जी महाराष्ट्रातली बडी महाराज मंडळी आहे त्याच्यामध्ये खास करून इंदोरीकर महाराज, तर महाराजांच्या आणि भाऊंचं जणू काय अगदी घरातलं नातेसंबंध असल्यासारखं एवढं प्रेमळ आणि निर्मळ वातावरण आहे. तर असो, भाऊंचा माझ्या मागच्या 2-3 वर्षापासूनचा 4-5 वर्षापासूनचा हा परिचय आहे आणि इथे पुन्हा एकदा भाऊंच्या माध्यमातून या कुंभारी गावामध्ये मला येण्याची संधी प्राप्त झाली. मागच्या वेळेला राठोड बाबांच्यामुळे मला इथे येण्यात आलं. तर ही सगळीच परमार्थावर प्रेम करणारी माणसं, परमार्थासाठी अगदी कष्ट घेणारी ही सगळी माणसं आहेत. या सगळ्यांच्या मांद्या आळीमध्ये हा भव्य दिव्य फुलत असलेला हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहाचं वैभव पाहून इथल्या तरुणांचं मला कौतुक करावं वाटतंय की आज आपण पाहतोय संतांना जे अपेक्षित आहे ना की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, आणि कुंभारी पिंपळगावचा जो तरुण वर्ग आहे ना तो खरंच कीर्तनासाठी नटलेला आहे. म्हणून त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवत एकदा सर्व. भाऊंनी मला सांगितलं दीदी एवढा उत्साह या तरुण मंडळीमध्ये आहे, मला भेटायला आले तर 2 गाड्या भरून आले. म्हटलं मोजले होते का 2 गाड्यात किती होते? भाऊ म्हटले 18-20 जण असतील. आणि एवढा सगळा उत्साह, अतिशय उत्साह, त्या उत्साहाला काय म्हणतात ना की शब्दात मांडण्यासारखं नाही, शब्द सुद्धा कमी आहेत. आणि हाच उत्साह परमार्थामध्ये अपेक्षित आहे. आपण व्यवसाय, उद्योग, घराची कामं, शेतीची कामं फार जीव तोडून करतो, पण परमार्थ किती जीव तोडून करावा लागतो हे कुंभारी पिंपळगावच्या तरुण वर्गाकडून आपण शिकावं. पटलं असेल तर वाजवा टाळी. परमार्थ किती जीव तोडून करावा लागतो. अतिशय उत्साह या कार्यक्रमासाठी शेवग्याचे श्रीमान सोपान भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. आणि इथे आणखी सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, आणखी कोणी माझ्या परिचित मंडळी आहेत पण मला अगदी या क्षणाला नाव आठवणी येत नाही.
अशी सर्व हरिभक्त परायण मंडळी या सर्वांच्या मध्ये आपण प्रभूचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल सज्जनांनो ऐका, अतिशय सुंदर जगद्गुरु तुकोबारायांचा भंग निवडलेला आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. तुकोबाराय सांगतात, या अभंगाचा सरळ अर्थ मी तुम्हाला सांगते, फक्त तुम्ही कान उंच करून ऐकायचं. कीर्तनात अजिबात झोपायचं नाही. जरी तुम्हाला निद्रा देवीनं तुमच्यावरती माया टाकली तर तुम्ही भजन करा, जेणेकरून ती निद्रा देवी तुमच्यावर प्रभाव करू शकणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. या अभंगाचा अर्थ एवढा गोड आणि एवढा सुंदर आहे. विश्वास ठेवायचा कुठे, तर तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही संतांच्या चरणावर विश्वास ठेवला. संतांचे पायी हा माझा विश्वास. विश्वास ठेवून आम्ही थांबलो नाही, तर सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही संतांवर विश्वास ठेवला आणि अंतकरणातून दास्यत्व आम्ही स्वीकारलं. का स्वीकारलं, तर जगाच्या पाठीवर मनुष्य जातीचं कल्याण करणारी एकमेव जात त्यांना संत म्हणतात. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संताशिवाय माणसाचं कल्याण करणारं दुसरं कोणी नाही. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. असं हित करतात जेने कारणाने पांडुरंगाची कृपा आपल्यावरती होईल. परमार्थ मार्ग दाखवतात संत आपल्याला, उद्धाराचा मार्ग शिकवतात, परम कल्याणाच्या मार्गावर बोटाला धरून घेऊन चालतात. कोणी एक म्हटलं, परमार्थ करता करता जर थकलो तर, अरे संतांचा भाव तर ऐकून घ्या. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. थकलो ना, जसं देवानं भक्ताला अंग खांद्यावरती घेतलं, कडे खांद्यावरती, तसे संत सुद्धा आपल्याला सहकार्य करतील. भागलिया मज वाहतील कडे, आपल्याला कडेवर घेतील किंवा बोटाला धरून आपल्या चालतील. त्यांची आणि जोडे सर्व सुख. पण संतांनी कडेवर घ्यावं किंवा आपला हात हातात घेऊन चालावं, जेणेकरून आपल्याला चालण्याचा प्रवासाचा त्रास होणार नाही. एवढं सगळं आपल्यासाठी संतांनी करावं. त्याच्यासाठी आपलाही एक भाव असा असावा लागतो, आपला विश्वास, समर्पण आणि एवढी संतांच्या ठाई निष्ठा असावी लागते. तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. संतांचा शब्द म्हणजे माझ्यासाठी अगदी आदेश, प्रमाण, मुखातून बाहेर पडलेलं अमृत. मी ते सहज सेवन करणार आणि संतांच्या शब्दाच्या अगदीशय काय म्हणतात ना, की पुढे सुद्धा जाणार नाही. संत सांगतील ते माझ्यासाठी अगदी प्रमाण असणार. मग हे मी जपल म्हणून संत माझ्यावर कृपा करतील आणि माझं परम कल्याण होईल. असा अभंगाचा साधा, सरळ, सोपा आणि अंतकरणात बसणारा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका सज्जनांनो, ज्या संताचा अभंग मी या सेवेसाठी निवडलेला आहे ते आहे जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम महाराज म्हणजे काय ते अगोदर समजावून सांगते. तुकाराम महाराज म्हणजे 5व्या वेदाचे निर्माते. 5वा वेद, मूळ वेद आहेत 4. एका वेदाचे 4 भाग केले व्यासांनी. वेद 4 आहेत, हे तर बरोबर आहे ना महिला मंडळ? वेद किती आहेत? झोपल्या का काय? रेंज मध्ये आहेत ना? वेद आहेत 4, त्यांची नावं नाही विचारणार मी तुम्हाला, पण वेद 4 आहेत. 5वा वेद ज्यांनी निर्माण केला असं वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. 5व्या वेदाचे निर्माते जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे ज्यांचं सदेह वैकुंठ गमन झालं, ज्यांनी अगदी या निसर्गाच्या नियमाच्याही पलीकडे कीर्ती करून दाखवली, असे जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठ गमन ज्यांचं झालं. तुकोबारायांचा महिमा, त्यांचा अधिकार, त्यांचं सामर्थ्य एवढं मोठं की ज्या यमाचं नाव घेतल्यानंतर आपली झोप उडून जाते. आपल्याला दिवसा काय रात्री सुद्धा झोप येत नाही.
आणि दिवसा आपल्याला टक भरल्यासारखी होते. अशा यमाला जो आपण घाबरतो तो यम तुकोबारायांच्या नावानं थरथर कापतो. तुकाराम 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 राम तुकाराम 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 नाम घेता पापया मरा. क्या बात है, क्या बात है. नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर समर धन्य तुकोबा समर. नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा क्या बात है. ताकदीनं प्रमाण कापसे महाराजांनी मांडलं. अतिशय सुंदर. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमरा. नाम घेता कापे यम. यमाच्या अंगाला कंप सुटावा हा महिमा ज्यांच्या नावाचा ना त्यांना म्हणतात तुकाराम. ते तुकोबाराय. तुकाराम महाराज त्यांचं एक विशेष सांगते मी तुम्हाला. तुकाराम महाराज एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत, सांगता येईल कुणाला? तुकोबाराय एवढे मोठे आहेत. किती मोठे आहेत? एवढे मोठे आहेत. अनुरनु या थोकडा क्या बात है. तुका जाय हरा जय हो. तुका जाय हरा तुका जाय हरा अनुरनु या थोकडा तुका जाय हरा तुका जाय हरा क्या बात है मगर बाबा. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. मी तर म्हणेल तुकोबाराय माझे एवढे मोठे आहेत ना आकाश सुद्धा ठेंगण आहे. आकाश सुद्धा ठेंगण आहे. एवढे महान जे आहेत ना ते तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकविती ध्वजा निरूपण केले ओजा. तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. महिला मंडळी कान उंच करून ऐका. तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. आणखी सुंदर एक गोष्ट सांगते तुम्हाला पटेल अशी. तुकाराम महाराज म्हणजे परमार्थाचं नाक. तुकोबाराय म्हणजे काय? या वारकरी संप्रदायाचं नाक. आणि नाक होणं एवढं सोपं नाही. कारण नाकावर माशी सुद्धा बसलेली चालत नाही आपल्याला. का चालते? नाकावर माशी बसलेली चालते का तुम्हाला? चालत असेल तर मी माशा आणले आहेत बरोबर. तुमच्या नाकावर ठेवून पाहू आपण. माणसाला नाकावर माशी बसलेली सुद्धा सहन होत नाही. मग परमार्थाचं नाक होणं एवढं सोपं नाही. काही मला म्हणतील ताई परमार्थाचं नाक म्हणता तुम्ही तुकोबारायांना काय पुरावा आहे तुमच्याकडे? ऐका ना. परमार्थाच्या नाकाची व्याख्या केली शांतीब्रह्म एकनाथांनी. आणि एकनाथ बाबांनी सांगितलंय अरे परमार्थाचं नाक कशाला म्हणतात? परमार्थाचे मुख्य बिक निरपेक्षता तिची नासिक तेने विनते निर्नासिक कैसे सुख सापेक्षा. नाथ बाबांनी काय व्याख्या केली? परमार्थाचं नाक कशाला म्हणावं? परमार्थाचे मुख्य बिक निरपेक्षता तिची नासिक. निरपेक्षता याचा अर्थ अंतकरणामध्ये स्वार्थ नाही. स्वार्थ नसण्यासाठी अंतकरणात त्याग असावा लागतो. त्याग भावना. आणि त्याग म्हणजे कडकडीत वैराग्य. असं वैराग्य ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे तुकोबाराय. म्हणजे आपण इथपर्यंत पोहोचलो की जगद्गुरु तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचं नाक आहे. आणि सांगू तुम्हाला या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. एवढं सुंदर नाक आहे. एक गृहस्थ आपल्या मुलाला मुलगी पाहायला गेले. मुलगी पाहायला गेले
त्या मुलाच्या आईचा पायच घरात थांबणार. घरातून दारात, दारातून घरात, घरातून दारात, दारातून घरात, मध्येच गॅलरीवर पुन्हा खाली येते. शांताबाईपेक्षा जास्त चक्रा मारल्या तिनं. शेजारीण विचारते, अशा का राधा काकू गरगर गरगर चक्कर मारता? म्हणे मला सून येणार आहे. सून सासू होण्यासाठी एवढी उतावळी झाली होती. आणि आताच्या स्त्रिया खरंच सासू होणं ही थोडी भाग्याचीच गोष्ट झालेली आहे. 2019-20 मध्ये आता सासू होणं हे सुद्धा एक भाग्यच आहे. आताच्या सासवा लेकीला कमी जीव लावतील, त्याच्या 10 पट जास्त सुनेला जीव लावतात. का? चुकून सासू झाली म्हणून. सासू होणंच मुश्किल झालंय. मग ती उतावळी झाली होती सुनेचं वर्णन ऐकण्यासाठी. तेवढ्यात तिच्या मुलाचे म्हणजे तिचे पती आले आणि पती आल्यानंतर त्याने विचारलं, बंट्याचे पप्पा सांगा ना, मुलगी कशी दिसते? अगं मला बसू तर दे. अहो नंतर बसा, पण अगोदर सांगा. ते बसलं सोफ्यावर दणकन आणि मग हिनं विचारलं, सांगा ना मुलगी कशी दिसते बंट्याची माय? एवढी सुंदर मुलगी आहे ग, नक्षत्रासारखी मुलगी आहे. कशी आहे सांगा ना. मी तुम्हाला सांगते, तुम्ही चित्र तयार करा मनात. ती मुलगी एवढी सुंदर आहे, हरणीसारखे डोळे आहेत, धनुष्यासारख्या तिच्या भुवया आहेत, गुलाबाच्या पाकळीसारखे तिचे गाल आहेत, डाळिंबी सारखे तिचे ओठ आहेत, सुंदर कानाची चाफे कळी आहे, प्रमाणात उंची आहे, सुडोल बांधा, रंग गोरा, चालायला लागली ना हरणीच्या चालीनं चालते आणि तिचे लांब सडक काळे भोर केस, भुजंगासारखे तिची वेणे हलते. एवढी सुंदर मुलगी आहे. तिचे केस तर काय सांगू. तिनं विशेष म्हणजे केसांना डाय केलेला, केसांना डाय केलेला नाही. ऐका, आता डाय करून काळे करतो आपण, पण आपण डाय केलेलं आपलं हे प्रकरण 15 दिवसात उघडकीस येतं. डाय केल्याचं प्रकरण इकडून काळं मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, इथलं पदरानं झाकता येईल, टोपीनं लपवता येईल, पण इथं काय करायचं? इथं काहीच करता येत नाही वगैरे, काही केलेलं नाही. अप्रतिम सुंदर मुलगी, बंट्याचे पप्पा एवढी सुंदर मुलगी. मग तुम्ही सुपारी फोडली का? तारीख काढली का? अगं बंट्याची आई, पुढचं ऐकून घे. पुढचं ऐकायचं नाही, पटकन जा कुंभारीला आणि तारीख काढून या. अगं बंट्याची माय, मुलगी सगळी सुंदर आहे, पण तिला नाकाचाच पत्ता नाही. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया गेली. त्या मुलीला नाकच नाही, त्याच्यामुळे तिला पसंत केलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, माणसाचं रूप ठरवताना काय महत्वाचं आहे? नाक महत्वाचं आहे. नाकाला शेंडा आहे का ते पाहिलं जातं. या वारकरी संप्रदायाच्या नाकाला भक्तीचा शेंडा आहे दादा. अशी भक्ती आहे तुकोबारायांची, अशी भक्ती आहे. माझी मज झाली अनावरवाचा, छंद या नामाचा घेतला. असा भक्तीचा शेंडा आहे. शिंग जांभळी खोकला, तितकाच वेळ वाया गेला. एवढं भजन ज्यांच्या जीवनात, मग तो भक्तीचा शेंडा काय साधा असेल का? टोकदार नाक या वारकरी संप्रदायाचं. दुसरं यातलं विशेष ऐका, या वारकरी संप्रदायाच्या नाकाला शेंडा तर आहे, पण विशेष म्हणजे त्याला वैराग्याची स्वच्छता आहे.
नाक टोकदार असल आणि शेंड्या बरोबर शेंबूडही असल तर त्या नाकाला किंमत आहे का? सांगा ना टोपीवाले बाबा. त्या नाकाला किंमत नाही. नाक टोकदार असावं आणि विशेष म्हणजे ते स्वच्छ असावं. स्वच्छ जर नसेल तर त्याही नाकाला काय अशी विशेष किंमत नाही. एक पोरगा तर मुलगी पाहायची सोडून सासूच पाहायचा. हा ना, काय गमत सांगू. सासूच पाहायचा कारण त्याला या गोष्टीची फार किळस होती. अगोदर मुलगी पाहिली तर मग सासू पाहायचा. सासू पाहिली शिमडी निघाली का फेल. मुलगी किती जरी सुंदर असेल तर तो नापास करायचा, तिला नापसंत. मुली पाहता पाहता हे 40च्या घरात चाललं. आई वडील म्हटले याच्या नादी लागलो ना ते मुंजा राहील, म्हणून त्याला डुप्लिकेट सासू दाखवली आणि लग्न जुळवलं. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याला कळालं आपण फसलो. आपली सासू, आपलं काम फसलं. ते सासरवाडीला लवकर जाईच ना. धोंड्याचा महिना आला. नवीन जावाई, एकुलता एक जावाई, नवीन लग्न झालेलं. सासरवाडीच्या लोकांचा फार आग्रह असायचा की जावयानं सासरवाडीला यावं. सासूनं तर एवढी तयारी केली होती. धोंडा सुरू व्हायच्या आत 5 तोळ्याचं लॉकेट, 5 ग्रॅमची अंगठी, 5,000चा ड्रेस, 500 रुपयाचा बूट आणि 50 रुपयाचा रुमाल सगळंच खरेदी करून ठेवलं होतं. सासूनं खूप जंगी तयारी केली होती पण तिला माहिती नव्हतं जावाई आपला येणार नाही. फोन लावला, जावाई बुवा. फुर नाक ओढायचं ना बोलता बोलता फोनवर. धोंडा खायला कधी येता? मामी येतो. धोंडा संपायच्या आत येतो. धोंडा संपत आला तरी ते सासरवाडीला लवकर जाईना. सासरवाडीच्या लोकांचा आग्रह, पटकन धोंडा खायला या, धोंडा संपत आला. आणि खूप आग्रह केल्यानंतर तो सासरवाडीला जायला निघाला. पण त्यानं बायकोला बोली केली, हे पहा येतो मी तिकडं पण सगळा स्वयंपाक तू करायचा. तुझ्या आईचा हात कशाला लागू देऊ नको, म्हातारपणाला त्रास देऊ नको. बोलतं कुठे येतंय त्याला. ती म्हटली टेन्शन घेऊ नका, सगळा स्वयंपाक मी करते पण चला. ते आलं सासरवाडीत. एवढा थाट त्याचा, बसायला पाठ, ताटाला पाठ, पाठीला पाठ, तोंडावर 4 तास पाठ. का भूक लागली होती ना, पण ते स्वयंपाकाच आवरणा. 4 तास उशीर झाला जेवायला. सावयाचा असा थाट. सासूनं कुणाला पोळ्या करायला बसवलं, कुणी आमटी करायला बसलं, कुणी खीर करायला बसलेलं, कुणी बासुंदी करतंय, कुणी भजे काढतंय, कुणी कुरडई तळतंय, कुणी पापड भाजतंय. काय काय तयारी आहे काय सांगू तुम्हाला. कुणी रांगोळ्या काढतंय. पण सासू म्हटली माझ्या जावयाला आमरस फार आवडतो, आमरसाचं प्रकरण मीच हातात घेणार. आमरसाचं प्रकरण सासूच्या हातात गेलं. जावाई म्हटला आवडता ॲटम आज फेल गेला. त्याला आमरस फार आवडत होता पण सासूच्या हातात गेल्यामुळे त्यानं ठरवलं सारं खायचं पण आमरस खायचाच नाही. लक्ष तर त्याचं आमरसाकडे. सासूनं फ्रीज मधून आंबे काढले, स्वच्छ केले, चिक बाजूला काढला आणि एक एक आंबा सासूबाई पातेल्यात चुरायला लागल्या. पूर्वी हाताने आमरस केला जायचा, आता मिक्सर मध्ये करतात. हाताने आमरस करायला लागल्या आणि आमरसाचे ते आंबे चुरता चुरता सासूबाई जावयाला गाणी म्हणायच्या. पांडुरंगाचं एवढं वर्णन केलं नाही सासूनं कधी, तेवढं जावयाचं वर्णन केलं. आंबे चुरता चुरता असे जावयाला गाणी म्हटली सासू, असे गाणे म्हटले आणि गाणी म्हणता म्हणता हे कंट्रोल होत नव्हतं. ते मागे ओढायचं, ते रिटर्न जातच नव्हतं ना. मग रुमाल तर जवळ नाही, मनगटाचाच रुमाल फुर्र. आणि पुन्हा त्याच पातेल्यात पाहून घ्या तुम्ही. आता 2-4 वेळा असं झालं. हात मनगटाचा रुमाल 3-3 वेळा त्या आमरसात जाऊ लागला. जावयाला टेन्शन आलं. म्हटलं सारं खाईन पण आमरस खाणार नाही. मनात म्हटलं मोठ्यानं कुठं बोलतोय. शेवटचा आंबा चुरला आणि आंबा चुरता चुरता कोय सटकली. आंब्याची धार थेट सासूच्या नाकात. आच्छी! अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. दोन्ही कलर सेमच होते, थोडा फरक होता. आणि तिनं चुरलं ते ताट. जावयाच्या पुढे आमटी, खीर, बासुंदी सगळं काही ताटात राहिला होता. आमरस, आमरसाची वाटी घेऊनच सासू पळाली. थांबा जावाई बुवा, आमरस राहिला. मामी सारं खातो पण आमरस नको. काय झालं? आमरस खावाच लागल. 2-4 वाट्या, 1 वाटी सुद्धा नको. असं करू नका जावाई.
तुमच्या सासऱ्याची मी किती परेशानी काढली तुम्हाला माहिती नाही. कुंभारीवरनं परभणीला पाठवलं, तिथं नाही आंबे सापडले म्हणून जालन्याला आला हेलपाटा खात आणि तिथून आंबे घेऊन आलंय. असं करू नका. एक वाटी तरी मामी पाया पडतो तुमच्या, अर्धी वाटी सुद्धा नको मला. जावाई बुवा, 2 चमचे तरी आमरसाची टेस्ट घ्या. मामी घेतलं असतं टेस्ट, पण त्यात 2 चमचे पडलंय. सासूला करंट लागला. नेमकं काय पडलं? जावाई का खाईन आमरस? सासूच्या लक्षात आलं. सासूबाई म्हटली, जर जास्त आग्रह केला तर आपल्या अंगलट गोष्टी येतील. मग सासूनं म्हटली, ठीक आहे जावाई बुवा, तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही नका खाऊ आमरस, पप्याचा बाप खाईल. पप्याच्या बापानं जरा सावध राहत जा तुम्ही. हा, विठाला विठाला दादा ऐका ना, या वारकरी संप्रदायाच्या नाकाला नाक जेवढं सुंदर महत्वाचं तेवढं ते स्वच्छही असणं महत्वाचं आहे. आणि या संप्रदायाचं नाक, याला भक्तीचा शेंडा आहे आणि वैराग्याची स्वच्छता आहे. तुकोबरायच्या रूपानं वारकरी संप्रदायाला देखणं नाक प्राप्त झालं. म्हणून मी तुम्हाला म्हटले की वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. दादा सांगू, तुकोबरायांना वारकरी संप्रदायाचं नाक होण्यासाठी किती जन्माची साधना करावी लागली याची कधी आपण कल्पना सुद्धा केली नसेल. ही माणसं उगीच परमार्थाचा कळस, परमार्थाचं नाक, 5व्या वेदाचे निर्माते, सदेह वैकुंठ गमन या गोष्टी सहज यांच्या जीवनात घडलेल्या नाही. परंपरे कितीतरी पिढ्याच म्हणते मी, पिढ्या तर कमीच आहे, कितीतरी जन्मापासूनची यांची साधना होती. प्रत्येक युगातली यांची साधना आहे. थोडंसं काळजीपूर्वक ऐका, तुमच्या लक्षात येईल. आपल्या देवघरामध्ये देवतांच्या मूर्त्या असतात, पण देवाचं पण देवघर आहे आणि त्या देवघरात सुद्धा मूर्त्या आहेत. भगवानही पूजा करतात. ते तुम्हाला विस्तारपूर्वक सांगते, फक्त लक्षपूर्वक ऐकायचंय. कार्तिक महिन्यामध्ये पहाटे काकडा करणारी बरीच भक्त मंडळी असतात. काकडा आरती करतो ना आपण. अंत पंढरपुरामध्ये असा सुंदर भक्त मंडळींचा काकडा चालला. रोज देवाच्या दर्शनासाठी पंढरपुरात रावळाच्या समोर गच्च भक्त मंडळीची गर्दी, एवढी गर्दी. उठा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, कोण होतं त्या लाईन मध्ये? शुक सनकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी. रंभाधिक नाचत उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. प्रभात समयो पातला. देवा उठा उठा उठा, प्रभात झाली, उठा पटकन. रुक्मिणी आई साहेबांना आतून आवाज दिला, थोडा थांबा, देव झोपले नाही, देवाची पूजा चालली. ऐकता ना तुम्ही व्यवस्थित? काय सांगितलं रुक्मिणी मातेनं? गडबड करू नका, भगवान परमात्माची पूजा चालली. देवाची पूजा का नाही म्हणे, देव भगवान त्यांच्या आराध्याची पूजा करतात. सगळेजण प्रश्नामध्ये आहेत, टेन्शन मध्ये आहेत, विचारामध्ये आहेत. अरे जग ज्या परमात्माची पूजा करताय तो भगवान कुणाची पूजा करतो, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर. आणि मग रुक्मिणी आई साहेब फुलं आणून देतात, गंध चंदन उगाळून देतात. सगळं काही भगवान परमात्माच्या हातामध्ये दिलेलं आहे. धूप दीप अगरबत्ती सगळं काही अतिशय सुंदर महापूजा भगवान परमात्मा करतात. पूजा झाली आणि दरवाजा उघडला
तर एवढे दिवे लागले होते देव्हाऱ्याला, त्याचा लख प्रकाश दरवाजातून बाहेर गेला. भक्तांनी डोळे झाकले, एवढा प्रकाश. आणि डोळे चोळत भक्त मंडळी म्हणतात, सगळ्यात पुढे नारद बाबा होते, शेंडीवाले. शेंडीवाला माहिती आहे ना तुम्हाला? नारद महाराज ओळखीचे का तुमच्या? भेट नाही झाली अजून आपली, फक्त आपण पोथी पुराणात त्यांना ऐकून आहोत. हे नारद बाबा म्हणतात, भगवान सगळं जग तुमची पूजा करतं, तुम्ही कुणाची पूजा करता? म्हणे नारद बाबा, माझ्या देवघरामध्ये 14 देव आहेत. 14. आणि 14 देव कोणती देव आहेत ती दाखवा आम्हाला. म्हणे तुम्ही जाऊन पहा. आणि नारद ही सगळी भक्त मंडळी जेव्हा भगवान परमात्माच्या देव्हाऱ्याकडे गेली आणि त्यांनी पाहिलंय, भगवान परमात्माच्या देव्हाऱ्यात कुणाच्या मूर्त्या होत्या? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, भीष्म, दालभ्यान, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, बिभीषणादिना. या 14 भक्त मंडळीच्या मूर्त्या देवघरात पाहिल्या आणि नारदजीच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. भगवान तुम्ही आमची पूजा करता, आम्हा भक्त मंडळीच्या मूर्त्या तुम्ही देवघरात ठेवल्या? हो नारद बाबा, माझा महिमा जगापर्यंत पोहोचवणारे माझ्या जीवाभावाचे तुम्हीच तर आहात. सगळी जग माझी पूजा करताय, पण मला तुम्ही पूजा तुल्य आहात. देवाच्या देवघरामध्ये 14 भक्त आणि सगळ्यात पहिला क्रमांक ज्या भक्ताचा, राक्षस पुत्र, नाव काय त्याचं? भक्त प्रल्हाद. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक. तर प्रल्हादाचा पहिला क्रमांक. ह्या भक्त प्रल्हादानं सत्ययुगामध्ये अशी भगवान परमात्माची भक्ती केली, अशी साधना केली, मन भरलं नाही साधना करून. मग पुन्हा त्रेतायुगात आले राम भक्त अंगद म्हणून. कोण? भक्त प्रल्हाद. राम भक्त अंगद झाले. अंगदाच्या रूपात रामाची अशी सेवा केली तरी त्याही युगात त्यांचं मन भरलं नाही, म्हणून पुन्हा द्वापार युगामध्ये भगवान परमात्माचा चुलत भाऊ, एक चांगला मंत्री, चांगला मित्र आणि एक चांगला भक्त, या रूपात उद्धवजीच्या रूपानं भगवान गोपाल कृष्णाची भक्ती केली. त्याच प्रल्हादानं ते अंगद झाले, आता उद्धवजी झाले. द्वापार युगामध्ये उद्धव रूपात खूप भक्ती केली तरी पण मन भरलं नाही, म्हणून कलियुगामध्ये पांडुरंगाचे लाडके नामदेव महाराजाच्या रूपानं ते आले. नामदेवरायांच्या रूपानं आले आणि या नामदेवरायांनी देवाचा 100 कोटी अभंगाचा संकल्प केला. त्या 100 कोटी अभंगाच्या लिखाणामध्ये त्यांच्या पूर्ण परिवारानं त्यांना मदत केली आणि 95 कोटी 49 लाख अभंग नामदेव महाराजांनी लिहिले. पण तरी पण शिल्लक राहिले 5 कोटी 51 लाख अभंग लिहायचे राहिले. मग त्याच नामदेवरायांनी भगवान परमात्माची स्तुती, त्याची भक्ती करून मन भरलं नाही, म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. मग तेच नामदेव महाराज तुकोबरायाच्या रूपाने आले आणि त्या तुकोबरायांनी 5 कोटी 51 लाख अभंग लिहिले. त्याच्यापैकी फक्त आपल्याकडे शिल्लक 4,92 अभंग आहेत. तर जोग महाराजांची जी प्रत आहे त्या गाथ्यामध्ये 4,01,07 अभंग आहेत. एवढेच अभंग आपल्याला आता उपलब्ध आहेत. मला एवढंच सांगायचंय की वारकरी संप्रदायाचं नाक तुकोबराय झाले, पण 4 युग त्यांना भक्ती करावी लागली, तपस्या करावी लागली, साधना करावी लागली, तेव्हा परमार्थाचं नाक झाले, उगीच झालेले नाहीत. विठाल विठाल माझे हित
क्या बात है. संतांची ये पायी, संतांची ये पायी हा माझा विश्वास. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही कुठे विश्वास ठेवला तर संतांच्या चरणावर. आमचं विश्वासाचं ठिकाण म्हणजे संत आहे. पहिलाच प्रश्न, संत म्हणायचं कुणाला? गांधीजींनी सांगितलंय ना, त्यांच्या आवडीचं भजन होतं गांधीजींच्या, आपल्या संतांनी सांगितलंय. पण गांधीजींना अतिशय आवडणारं ते भजन, वैष्णवाची व्याख्या करणार. वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीर पराई जाने दे, पर दुखे उपकार करे तोये, मन अभिमान न आए रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीर पराई जाने रे. साधूची, संताची, वैष्णवाची व्याख्या सांगितली. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, तेची दासानी दासी, तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले दासी म्हणे जो आपले, जे कारंजले गांजले दासी म्हणे जो आपले, कारंजले गांजले दासी म्हणे जो आपले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तुची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदु सभाया नवनीता, तैसे सज्जनाचे चित्त. साधूची लक्षणं सांगितली. ज्यांच्याकडे दया, प्रेम, आपलेपणा, उदारता, क्षमाशील वृत्ती, जगाचं हित पाहण्याची दृष्टी, हे सर्व ज्यांच्याकडे आहे ना त्यांना संत म्हणायचं. ज्यांनी केला सहाचा अंत ते संत, ज्यांच्या अंकित भगवंत तेच खरे संत. आणि अशा संताच्या चरणावर आम्ही विश्वास ठेवलाय. तुम्ही ठेवायचा नाही, तुमचं तुम्ही ठरवा. कारण स्वतःच्या मनाचा मालक आपण स्वतःच असतो, कोणी दुसऱ्याच्या मनाचा मालक होऊ शकत नाही. मग संत सांगतात आम्ही विश्वास ठेवलाय, संतांचे पायी हा माझा विश्वास. पण सांगू तुम्हाला, विश्वास हा 3.5 अक्षराचा शब्द. या 3.5 अक्षराच्या शब्दाचा अर्थ 3.5 हात देहाच्या माणसाला अजून कळाला नाही. बोलणं कळतंय ना? 3.5 हात माणसाचा देह, या माणसाला 3.5 हाताच्या 3.5 अक्षराचा शब्द विश्वास याचा खरंच अर्थ कळाला का? कधी झोपेत विचार करा. विश्वास म्हणतात कशाला हे समजावून सांगताना आवडेल मला. फक्त तुम्हाला ऐकण्याचं काम करायचंय. फक्त ऐका. विश्वास कशाला म्हणायचं? कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती महाभारताचा रणसंग्राम पेटलेला आहे. पांडवाकडनं कमी सैन्य आणि पांडवाचं जे सैन्य आहे त्याच्या 1.5 सैन्य कौरवाकडून आहे. मोठी मोठी बलाढ्य माणसं सर्व कौरवाकडून आहेत. त्याच्यामध्ये पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही सगळी बडी मंडळी. आणि एक दिवस दुर्योधन म्हणतोय, पितामह आप खाली शरीर से हमारे साथ हो, लेकिन आपका दिल पांडवों की ओर से है. आप चाहते हैं इस महायुद्ध में
पांडवों का ही विजय हो, हमारी हार होनी चाहिए, ऐसा आपका दिल आपको कहता है. आणि हे टोचलं पितामह भीष्मांना. काय म्हटला दुर्योधन? पितामह, तुम्ही फक्त शरीरानं आमच्याकडून आहात, तुमचं मन पांडवाकडून आहे, असं तुम्हाला वाटतं की विजय पांडवांचा व्हावा. दुर्योधन असं का बोलतो? का बोलतो? तुमच्यासारखे बलाढ्य वीर माझ्या बाजूने असतानाही पांडवाकडचा एक सुद्धा शूर योद्धा मरत नाही. आपल्यातल्या बलाढ्य योद्ध्यांचे अगदी धड जमिनीवरती कोसळतात. असं का होतंय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त शरीरानं आमच्याकडून आहात, तुम्ही जीव लावून युद्ध करत नाही. तुम्हाला वाटत नाही कौरवांचा विजय व्हावा. आणि ही गोष्ट एवढी लागली पितामह भीष्मांच्या मनाला, आणि भीष्म पितामहानं रागात येऊन शपथ घेतली, उद्या पृथ्वीवर सूर्य अस्ताला जाईपर्यंत पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. कौरवांनी फटाके उडवायला चालू केले. आनंद साजरा. उद्याच्या महाभारताच्या युद्धाची सांगता होणार. भीष्माची प्रतिज्ञा खरी होणार. कारण भीष्म पितामह असे होते, त्यांनी जे वचन घ्यायचे, जी शपथ घ्यायची, जी प्रतिज्ञा करायचे ना, ती खरी होत होती किंवा ते खरी करूनच सोडत होते. असं त्यांच्या वाणीचं सामर्थ्य होतं किंवा तेवढी त्यांची तयारी होती प्रतिज्ञा खरी करणार. आपणही प्रतिज्ञा करतो, चौकात पोरगा शिवाय देतो, म्हातारं तनतन करत म्हातारीकडे येतं, चाललो मी घर सोडून. म्हातारी म्हणते, झालं काय तुम्हाला? पप्यानं चौकात शिव्या दिल्यात मला. कशामुळं? तुझ्या लाडानं बिघडलंय. अहो हळूच बोला. नाही बोलणार. झालं काय तुम्हाला? शिव्या दिल्या त्यानं मला. कोणी? पप्यानं. असं करू नका. घर सोडून जाऊ नका. जाणार. अहो असं करू नका. पप्याचं पोरग तुमच्याशिवाय राहत नाही. मला नको सांगू, चाललो मी. म्हातारी हातापाया पडून बेजा. तेवढ्यात पप्या आला. काय झालं आई? अगं अरे काय बोलला तू तुझ्या वडिलाला? काय नाही बोललो. आणि म्हातारा जायचं म्हणताय. जाऊ दे म्हाताऱ्याला. पप्या जोरात बोलायला लागला. पापा लाडाने बिघडलेला कसा जोरात बोलतोय मला. चाललो मी घर सोडून. अहो असं करू नका मालक, नका जाऊ. चाललो म्हणतो ना. म्हातारा जास्तच आवेशात आलं. मग काय केलं म्हातारीनं? म्हाताऱ्याला एकदा, दोनदा, तीनदा, 10 वेळा, 20 वेळा, 50 वेळा समजावून सांगितलं, नका जाऊ, नका जाऊ. म्हाताऱ्याने पिशवी घेतली आणि निघालं ताना अगदी तरा घराच्या बाहेर. पण कपड्याचं गाठोडं राहिलं होतं. म्हातारी म्हटली, थांबा. नाही थांबणार. अहो थांबा, तुमचं गाठोडं पण घेऊन जा. धरलं गाठोडं, फेकलं घराच्या बाहेर. म्हाताऱ्याला वाटलं खरंच म्हातारी कोपली का काय, कारण या घरात आपलं तर कोणी नाही राहिलं. आता ही जर कोपली तर आपलं दिवाळच निघालं. म्हाताऱ्यानं गाठोडं उचललं आणि पुन्हा रिटर्न घराकडे आलं. आता तो एवढं म्हणते तर नाही जात मी, पोरग पण नाही राहत माझ्याशिवाय पप्याचं, म्हणून राहतो घरात. आता प्रतिज्ञा टिकली का आपली? नाही. ह्या आपल्या प्रतिज्ञा आहेत. पण भीष्मानं प्रतिज्ञा करावी आणि ती सिद्धीला जावी, पूर्ण व्हावी. असे पितामह भीष्म शपथ घेतली. काय घेतली सांगा ना? काय घेतली? नथीवाल्या अक्का, ओ पदरावाल्या मावशी, कोणती प्रतिज्ञा केली? उद्या पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. उद्या पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. प्रतिज्ञा भीष्माची होती. कौरवांना आनंद झाला होता. पांडव सैन्य गाढ झोपेत गेलेलं होतं. अर्जुनही झोपला होता. पण विश्वाच्या मालकाला चैन पडेना. जगाचा बाप रात्रीच उठून बसला आणि घारी सारख्या गिरगिर गिरगिर जमिनीवर गिरट्या घालायला लागला. पाहतोय प्रत्येक जण झोपलेला आहे. अर्जुनावर भगवान परमात्माचा अतिशय जीव होता. अर्जुनाकडे आले तेव्हा अर्जुन घोरत होता. अर्जुन घोरत होता. अर्जुना उठ. भगवान का उठत? अरे उठून बस, तुला झोप लागलीच कशी? पितामहांनी रणभूमीवर केलेली प्रतिज्ञा ऐकली नाही का? म्हणे माझ्या समोर प्रतिज्ञा केली. अर्जुन जांभळे देत देत बोलत होता. माझ्या समोर प्रतिज्ञा केली, मग तुला झोप लागलीच कशी? काय प्रतिज्ञा केली? म्हणे उद्या पृथ्वीवर एक सुद्धा पांडव राहणार नाही. तू कोण आहे? म्हणे 5 पांडवापैकी एक. अरे उद्या तू मरणार आहे तरी तुला झोप लागली कशी? मला सांगा, आपल्याला यमदूताचं कार्ड यावं, मेसेज यावा, हॅलो टाइम इज ओव्हर, उद्या मी घ्यायला येणार. मोबाईलवर मेसेज पडला तर तुम्हाला झोप येईल का घरी? सांगा ना मला. झोपले का काय तुम्ही? मोबाईलवर तुमचा मेसेज पडला की आता इथलं तुमचं सगळं वेळ संपलेली, झोप येणार नाही. यमदूताचं बोलावून आल्यानंतर आपल्याला झोप येणार नाही. हा फार लांबचा
विषय राहिला, एखाद्याला समजा उद्या तुमच्या घरावर दरोडा पडणार आहे, ते रात्रभर झोपत नाही. म्हणजे अर्जुनाला माहिती आहे उद्या आपण मरणार, तरी हा घोरतो कसा? देव म्हणतात मरणाची भीती नाही का तुला? अरे मरणार आहेस उद्या तू. भीष्मांची ती प्रतिज्ञा आहे. अर्जुनानं एवढं गोड उत्तर दिलंय, ते तुम्हाला कान उंच करून ऐकायचंय. सगळेजण ऐका. अर्जुन म्हटला, भगवान तुम्ही विचारताय ना मला एवढा गाढ का झोपला? माझ्या समोर भीष्मांनी प्रतिज्ञा केली आहे, पांडवाला पृथ्वीवर उद्या ठेवायचं नाही, सगळे पांडव मरणार. पण भगवान मी तरीही झोपलो, याच्या मागचं कारणच एवढं आहे, आम्हाला वाचवणारा जागा आहे, मला जागा राहण्याची काय गरज आहे? काय म्हटलं अर्जुन? या पांडवाला वाचवणारा जागा आहे, मला जागा राहायची काय गरज आहे? गाडीचा ड्रायव्हर जागा असेल तर मधल्या लोकांना जागा राहायची काय गरज आहे? खड्ड्यात घालेल का काय करेल का? ड्रायव्हर जागा आहे ना. भगवान तू आम्हाला वाचवणार आहे ना, तू जागा आहे, म्हणून आम्ही निवांत झोपलो. याला म्हणतात विश्वास. हा काय आहे? विश्वास. आणि हाच विश्वास जेव्हा आपण संतांच्या पायावर ठेवू ना, तेव्हा आपलं कल्याण होईल. झालंय का कल्याण कोणाचं? झालं ना. जिला वेद कळत नव्हते, जी कुठल्या शाळेत जाऊन शिकली नव्हती, जिच्या घरामध्ये असा परमार्थाचा जुना वारसाही नव्हता, तुळशीची माळही त्यांनी जन्मताच टाकलेली नव्हती, तिच्या वडिलांच्या घरामध्ये देवघर सुद्धा नव्हतं का दारात तुळशी वृंदावन नव्हतं, पण तिचं पूर्व सुकृत उदयाला आलं आणि जिनं घर सोडलं. संत म्हणजे काय असतात किंवा त्यांची आपण श्रद्धेनं किंवा समोर येऊन सेवा करावी याचं सुद्धा तिला ज्ञान नव्हतं, म्हणून जी लपून सेवा करत होती. पण जेव्हा ती पकडली तेव्हा संतांना तिचा भाव कळाला आणि आश्रमाच्या बाजूला राहायला जागा दिली. तेव्हा संतांनी तिला सांगितलं, अशी तुझी श्रेष्ठ भक्ती आहे, आम्हाला देवाकडे जावं लागतंय, पण तुझी भक्ती एवढी महान आहे, देव तुझा शोध काढत, तुझा पत्ता काढत तुझ्या झोपडीवर येईल. सांगणार आहे मी तिचं नाव तुम्हाला. मीन जानकी राजकुमारी, मीन अहिल्या शापित नारी, दीन रानटी वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, काय म्हणते ती? आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. शबरी, देव तुझा पत्ता काढतील. आता एखाद्या पत्रावरती पूर्ण पत्ता असो तरी लवकर घर सापडत नाही, पण जिचा पत्ताच सांगितलेला नाही तिचा शोध काढत जंगलामध्ये भगवान परमात्मा गेले. अशी धन्य शबरी. जेव्हा तिला सांगितलं होतं शबरी देव तुला दर्शन द्यायला येईल, ही बातमी जेव्हा सांगितली होती ना, तेव्हा देवाचा जन्मच व्हायचा होता. आणि तेव्हापासनं वाट पाहत होती, रोज म्हणत होती, आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. रोज वाट पाहत होती आणि तो सोन्याचा दिवस त्याच्या जीवनामध्ये उगवला. आजी सोनियाचा दिनो, वर्षे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो. कोणता? हरी
पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा देणू. सोन्याचा दिवस शबरीच्या जीवनामध्ये उगवला आणि ती शबरी तिला दिसत नव्हतं स्पष्ट, पण दोन आकृत्या तिच्याकडे येत आहेत. आनंदानं उड्या मारायला लागली. म्हातारी शबरी पाठीचा कणा वाकलेली, हातात काठी असलेली, फेकून दिलं तिने काठी आणि नाचायला लागली. माझे भगवान आले. देवाला दगडावर बसवलं तिनं. खुर्ची सुद्धा नव्हती तिच्याकडे हो. आपल्या सोफ्यानं घर गच्च भरले, प्लायवूड केला आपण घरामध्ये पूर्ण, तरी पण येत नाही ते आपल्या घरात बसायला. पण तिनं दगडावर बसवलं. तिची इच्छा आहे भगवान परमात्माचे पाय धुण्याची, पण आयुष्यभरात तिनं घरात कोणाचंच भांड चोरून ठेवलं नाही. आता आपल्याला खरूच दिला तांब्या भरून की तांब्या इकडंच गडप, सवासणीचं ताट भरून आलं पुरणपोळ्याचं की इकडंच गडप मागच्या खोलीत. आणि कोणीतरी चुकून बोलावं जेवायला, मग त्या बाईला टेन्शन होतं यांचं ओळखलं तर. हा, पण शबरीन आयुष्यभरामध्ये भूक लागली तर फळाची झाडाची फळं खावी आणि तहान लागली तर ओंजळीनं पाणी प्यावं. तिचा मानस आहे मला देवाचे पाय धुवायचे, पण पात्र नाही आणि लोटा नाही. भगवंतानं तिचं अंतकरण जाणलं. देवानं थोडे पाय उंच केले, तिनं दोन्ही हात पायाखाली घातले, चरणावर डोकं टेकवलं. एवढी रडली शबरी, एवढी रडली, एवढी रडली मायबाप, डोळ्यातल्या अश्रुधारा गंगेचं रूप धारण करून वाहू लागल्या आणि अश्रूंनी देवाचे पाय धुतले. ऐका बरं का, शबरीकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नव्हतं, पण तिची पात्रता होती. आपली घरं पात्रानं गच्च भरली, पण आपली पात्रता, बोला ना मोठ्यानं, आपली पात्रता खुशाल नाही म्हणता, प्रयत्न सुद्धा करायचे नको म्हणता. अशी ही शबरी. या शबरीनं संताच्या शब्दावर फक्त विश्वास ठेवला तर जगाचा बाप त्याचं दर्शन तिला झालं. हे विश्वासाचं फळ आहे. विठाला 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 ताळी 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 ताळी. व्यवहारामध्ये विश्वासाशिवाय काम होत नाही दादा. आपली मुलगी एखाद्याच्या घरी द्यायची, हुंडा आपण मनासारखा देतो, पण त्या हुंड्याच्या पाठीमागे विश्वास फार मोठा असतो की आपल्या लेकराला सांभाळतील. दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी करायची, कशावर करतो आपण? विश्वासावरच करतो. आणि सख्या भावाची तर तिथे फारच विश्वासावर असते, पण तीच दांडा दाखवते म्हातारीला. म्हातारीच्या चहाला दूध नाही, भाजीला तेल नाही, शेंगदाणा नाही, मीठ नाही. म्हातारी म्हणते भावाची केले पण मुळावरच निघाली. आहेत ना कुंभारी तशा, पण कुंभारीतलं सोडून सांगते, अजून अर्धा तास थांबायचंय. मी आमच्या तिकडचं सांगते, तिकडे गेले की तुमचं सांगायचं. हा, कुंभारी पिंपळगाव जोडू का? फक्त कुंभारी नको म्हणू का? हा, ऐका, विश्वासावर व्यवहार चालतोय आपला. विश्वास कधी कधी आपल्या जीवनातल्या फार अडचणी पण सोडून देतो, पण विश्वास फार महत्वाचा आहे. माणसाचं पूर्ण जीवन विश्वास या शब्दावर उभारलेलं आहे, अवलंबून आहे, आधारलेलं आहे. ऐका ना, एक उदाहरण सगळ्यांच्या परिचयाचं आहे, तरी पण सांगते तुम्हाला. एका गृहस्थानं 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली. म्हातारी माणसं मला जरा सांगा, तरण्या गोऱ्यांना शिस्तीत चालायची सवय असते का? गळ्याची शपथ खाऊन सांगा. तरण्या गोऱ्यांना शिस्तीत चालायची सवय नसते. मग ती तरणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि जेव्हा शेताकडे बैलगाडी निघाली तर ती बैल शिस्तीत चालतच नव्हती. खदडक 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 चालायची. शेतामध्ये गेली, त्या गृहस्थानं दिवसभर शेतातलं काम पाहिलं आणि संध्याकाळी आता घरी येणार, पुन्हा ती गोरी बैलगाडीला जुंपली आणि पुन्हा ती खदडक 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 यायला लागली. पण जसं गाव जवळ आलं तसं बैल येडागत करायला लागले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा गाव जवळ येतं ना तेव्हा बैल अंगात आल्यासारखं करतात. पाहुणे घरात आले की लहान लेकरं येड्यावाने करतात. आणि माहेरचं कोणी आलं की आम्हाला काही सुचतच नाही, चहात साखर टाकू का मीठ टाकू, हा, हे होतं. मग ते गाव जवळ आलं ना बैल येड्यासारखं करायला लागली. असा स्पीड धरला बैलांनी, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. त्या गृहस्थाचा गाडीवरचा ताबा सुटला. गृहस्थ घाबरला, बिचारा गरीब होता. रस्त्यावरच्या लोकांना म्हणायचं, दादा, अण्णा, आप्पा, नाना, तात्या,
आबा जिजा ऐका ना, माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, ऐका ना, सरका ना बाजूला, सहकार्य करा ना, गाडी तुमच्या पायावरून जाईल हो, दुखापत होईल तुम्हाला, मला मदत करा ना. लोक शहाणी होती, त्याला सहकार्य करत होती, बाजूला जात होती. गाडी गावाच्या जवळ आली आणि गावाच्या बाहेर शांत काकूचं घर होतं. काकू शेजारणीचं शेण चोरायला रोडवर आली होती आणि काकू जगदंबा त्यानं पाहिली. म्हटलं हा अणुबॉम्ब आता कसा बाजूला काढायचा. तो म्हटला काकू बाजूला सरका, माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, सरका बाजूला, मला मदत करा, गाडी तुमच्या पायावरून जाईल, दुखापत होईल, काकू सरका बाजूला. काकूनं डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतला आणि कमराला खोचला आणि काकू म्हटली, का रे रस्ता काय तुझ्या, सांगा ना, रस्ता काय तुझ्या. हा काय पाठ केलं होतं तुम्ही. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का. अरे मी पण मतदान केलं म्हणून रस्ता झाला. काकू तुमच्याच मतदानाचा रस्ता झालाय, पण सरकाना बाजूला, या गाडीवरचा माझा ताबा सुटलाय. काकू बाजूला तर गेलीच नाही. काकू म्हटले येऊ दे तुझी गाडी. भर गाडी आली, चाक पायावरून गेला, कुडकून पाय मोडला. काकून दवाखान्यात जायचं तर लंगडा पाय घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेली. काकू एवढी आगाऊ होती, कुंभार पिंपळगाव मध्ये दाखवायला नाही गेली. पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर केस नोंदवली. याचं प्रकरण एवढं चिघळलं, केस कोर्टात गेली, कोर्टातून बोर्डावर गेली. आता ही घरात रडत बसलं. याला सांगितलंय का ना, हो घरात रडत बसू नका, जा एक वकील लावा आणि सत्य आहे ते सांगा, निर्दोष मुक्त व्हा. यानं एक वकील पाहिले आणि वकिलाला हात जोडे, वकील साहेब काही चूक नाही हो माझी, मी म्हणत होतो बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. काकू म्हटली रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का. अरे मी पण मतदान केलंय, मी चांगलं सांगत होतो काकूला, पण काकू भांडणारच उपटली, पाय मोडला त्यात तिचा. यात माझा काहीच दोष नाही, माझ्या 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, पण हे काय माझ्या समोर आलं. वकील म्हटले हे पहा, तुम्हाला मी निर्दोष मुक्त करतो, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे का. तुम्हाला मला विश्वास सांगायचा आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का. तो म्हटलं गळ्याची शपथ तुमच्या गळ्यावर माझा विश्वास आहे. गळ्यावर नको म्हणू, माझ्यावर विश्वास आहे का. हा म्हणे तुमच्यावर विश्वास आहे, मी सांगल तेवढंच करायचं, निर्दोष मुक्त व्हाल. आणि मी जर तुला निर्दोष मुक्त केलं तर फी मला पैसे किती देशील. म्हणजे तुम्ही मागताल ते पैसे देईल. म्हणे 20,000 द्यायचे, मी तुला निर्दोष मुक्त करतो. 20,000 केस फायनल करायची ठरली. वकीलही थोडा प्रामाणिकच होता. आणि मग यानं वकिलांना सांगितलं हे पहा ग्रहस्थ, जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल तुम्हाला कडघऱ्यात उभं करतील, तुम्हाला कुठला जरी प्रश्न विचारला तर एकच उत्तर द्यायचं, बुईंग, दुसरं बोलायचं नाही. म्हणे मी बुईंग केलं ना सुटल का. हो म्हणे सुटताल तुम्ही. ते गेलं आतमध्ये. एका कडघऱ्यात शांता काकू, दुसऱ्या कडघऱ्यात हे जज साहेब समोर. वकील आले, याला विचारलं नाव काय तुमचं. ते म्हटलं बुईंग. वडिलाचं नाव बुईंग, आडनाव बुईंग, गावाचं नाव बुईंग, तालुका बुईंग, इथं कशाला आलात बुईंग, ही बाई कोण आहे. मग तर जोरातच बुईंग केलं, बुईंग. काकूची तळपायाच्या मस्तकाला गेली. काकू म्हटले जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतो, नाकातली व्यसन तुटली. मी म्हटलं रस्ता काय तुझ्या. अरे मी पण मतदान केलं म्हणून रस्ता झाला. हे कुणी सांगितलं. काकूनच सांगितलं जज साहेबांना. जज साहेबाच्या लक्षात आलं दोषी ही बाई आहे, बाबाचा काही दोष नाही. धरलं तिला आणि टाकलं कस्टडीमध्ये. हे उड्या मारतच घरी आलं ना. बायकोला म्हटलं अगोदर कुरडाई पापड भजे कर, खाऊ दे मला पोटभर. मग त्यानं कुरडाई पापड भजे सगळं काही केलं. त्यानं 10-5 भजे घेतले आणि गप्पा गप्पा तोंडात भरले. भजे चघळून आतमध्ये ढकलायचे तेवढं तो वकील दारात. ग्रहस्थ तुम्हाला निर्दोष मुक्त केलं, पण माझ्या पैशाचं काय. ते म्हटलं बुईंग. म्हटलं बुईंग. कीर्तन झालं, मला बुईंग करू नका. कीर्तन झालं फक्त मला बुईंग करू नका. जर मला बुईंग केलं तर भाऊला गाडीत टाकणार आणि गोईंग. आमचं माई लेकराचं नातं आहे. चला असो, विनोद केला. महत्वाचं मला सांगायचंय, व्यवहारातली कामं विश्वासानं होतात. विश्वास फार महत्वाचा आहे. संबंध माणसाचं आयुष्य, माणसाचं जीवन हे विश्वासावर चाललेलं आहे.
एक विश्वास जर वजा केला तर माणसाच्या जीवनामध्ये काहीच आधार नाही. फक्त विश्वास हाच फार मोठा आधार आहे माणसाचा. तो विश्वास ठेवायचा कुठे? तर संताच्या चरणावर. संत हे विश्वासाचं असं एक ठिकाण आहे. देवतावर माणसं विश्वास ठेवतील पण राक्षस विश्वास ठेवणार नाहीत. राक्षसावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. त्यांच्यातले त्यांच्या सुद्धा विश्वास ठेवत नाही राक्षसावर. पण संत अशी जागा आहे तिथे मनुष्य, देवता आणि राक्षस सर्वच विश्वास ठेवतात. असं एकमेव ठिकाण ते म्हणजे संत. एका राक्षसाने विश्वास ठेवला देवावर तर त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली. हा विश्वासाचा फार मोठा परिणाम आहे किंवा ही फलश्रुती आहे. उदाहरण सांगते ना मी तुम्हाला. भगवान परमात्माचे मामा कंस मामा हे काळा 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 आणि काळ्याचा ध्यास धरून मेले अटॅक येऊन. तर त्यांना सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली. भगवान परमात्मामध्ये त्यांची प्राणज्योत विलीन झाली हे आपल्याला माहिती आहे. पण त्या काळ्याचा ध्यास लागला कसा ते सांगते आणि या काळ्या रंगाचा महिमा तुम्हाला सांगते. समाजामध्ये काळ्या रंगाला डावस्थान दिलं म्हणून पांडुरंगानं काळा रंग स्वीकारला, कृष्ण कन्हैयानं काळा रंग स्वीकारला. आणि देवाच्या काळ्या रंगाची एवढी चर्चा. लहानपणी कृष्ण कन्हैयाला सगळेजण काळा म्हणून चिडवायचे. एक दिवस राधा म्हणते काळ्या इकडे ये. भगवान तनतन करत आईकडे गेले. मैया ती राधा मला काळा म्हणते, मी खरंच काळा आहे का? बरं आहे काळा तर कशामुळे काळा आहे? आईने एवढं गोड आणि सुंदर सांगितलं. यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. याचं उत्तर दिलं आईनं. ऐका सगळेजण, आई काय सांगते. बोली मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया. कारी आधी 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 रात में तू आया, लाडला कन्हैया मोरा हो, लाडला कन्हैया मोरा काली कमली वाला, इसीलिए काला. राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. एवढं सुंदर सांगितलं आईनं. बोली मुस्काती मैया सुन मेरे प्यारे, बोली मुस्काती मैया सुन मेरे प्यारे. गोरी गोरी राधिका के नैन कजरारे, काले नैनों वाली ने हो, काले नैनों वाली ने ऐसा जादू डाला, इसलिए काला. राधा क्यों गोरी मैं क्यों काला. कन्हैयाला उत्तर सापडलं. आपण काळे का आहेत? भगवान परमात्मा निघाले चोरी करायला. तो गवळणीनं घेरा घातला आणि कन्हैयाला म्हणतात काना अरे तू काळा का आहे सांग ना. कन्हैयाला काय म्हणता? तू काळा का आहे? भगवान परमात्माला त्या गोपिका विचारतात, जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों, तू काला होकर भी जग से निराला. कन्हैयाला विचारले त्यांनी, जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों. देवा तू काळा का आहे? देवाना सांगितलं गोपिकांनो मी काळ्या रात्री जन्माला आलो म्हणून मी काळा आहे. मी काळ्या गाईचं दूध पिलो म्हणून मी काळा आहे. माझी घोंगडी काळी आहे म्हणून मी काळा आहे.
मी काळ्या नागावर नाचलो, त्या नागाचा रंग काळा आहे म्हणून मी काळा आहे. गोपिका कपटानं मला लोणी खाऊ घालतात आणि माझीच तक्रार माझ्या आईकडे करतात, त्यांचं मन काळं आहे म्हणून मी काळा आहे. त्या गोपिका डोळ्यात काजळ घालतात, त्याचा रंग काळा आहे म्हणून मी काळा आहे. देवानं सांगितलंय, मैंने काली रात में जन्म लिया और काली गाय का दूध पिया, मेरी कमली भी काली है इसीलिए काला हूँ, जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों. मैंने काले नाग को नाच लिया और काले नाग पे नाच किया, नागों का रंग काला इसलिए काला हूँ. सखी नैनन में कजरा लगाती है और पलकों पे मुझको बिठाती है, कजरे का रंग काला इसलिए काला हूँ. देवाच्या काळ्या रंगाचं कारण आपण ऐकले आणि असा काळा 8व्या वेळेला जन्माला येणार होता. देवकीची 6 मुलं मारली होती कंसानं. 8व्या वेळेला भगवान परमात्मा देवकीचं तेज वाढतंय. सगळ्या देवता देवकीचं दर्शन घेण्यासाठी येतात. नारद बाबा म्हटले आपणही आपलं दर्शन घेऊन येऊ. नारद बाबा आले, दर्शन घेऊन निघाले, पण हे कळीचे नारद फारच कठीण. नारद बाबा म्हटले कंसाची भेट घेऊन जावं. कंसाकडे कंस महाराज जय हो, आपकी जय हो, कैसे है, बहुत अच्छे है. तुमचा शत्रू मारला का, म्हणे 6 मारले, अजून 8वा यायचा आहे. तो आला ना त्याला मारलाच म्हणून समजा. बर 8वा फार कठीण आहे, डेंजर आहे, धोका आहे, खतरा आहे, जरा सावध राहा. बरं आकाशवाणीनं सांगितलं म्हणजे काहीतरी तयारीचं असेल. मग लक्षण विचारली, ओ नारद बाबा माझा 8वा शत्रू असेल कसा ते मला सांगा. नारदानं सांगितलं काळ्या रंगापासून सावध राहा. जे काळं दिसल ना त्याच्यापासून तुम्ही सावध राहायचं. मग ती काळी रात्र असेल किंवा काळं काही असेल त्याच्यापासून सावध राहा. जे काळं दिसल त्याच्यापासून तुम्हाला भीती आहे. मग या कंसाची झोपच उडाली ना. काळी रात्र आली की कंसाला झोप येत नव्हती. फक्त काळा काळा काळा, रात्री काळा दिवसाही काळाच, काळाच म्हणायचा तो. एखादी राक्षसीने दाताला मिश्री लावणारी हे करून हसली का त्याच्याकडे पाहून. मिश्रीनं गोरी दात काळी होतात तर तिला हकलून द्यायचं, निकल जा असं निकल जा. तिला काढून देत होतं तिथून, एवढी भीती वाटत होती त्याला. कोणी जर काजळाचा काळा टिपका लावून आला तर त्याला हकलून देत होतं. एवढंच काय दादा, भाजीमध्ये काळ्या जिऱ्याची फोडणी जरी दिसली, काळा जिरा, तर तो भाजी ढकलून देत होता. एवढं त्या काळ्या रंगाचं भय कंसाच्या मनात निर्माण झालं. आणि हा काळांचाही काळ जेव्हा आला कंसाला मारण्यासाठी, तो काळा भगवान पाहिला, काळा काळा काळा, आणि कंसाला अटॅक आला आणि गपकन मरण पावला. जो मेला देवाचं रूप पाहत काळं आणि काळं नाव उच्चारण करत, तर त्याची प्राणज्योत या काळ्या कृष्ण सख्यामध्ये विलीन झाली. त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली. म्हणजे ऐकून घ्या, एका राक्षसाला संतावर त्यांना विश्वास ठेवला एका राक्षसानं, तर त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली. एवढे श्रेष्ठ संत आहेत आणि विश्वासास पात्र आहेत. विठाला 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 म्हणजे विश्वास कुठे ठेवायचा ते मी तुम्हाला सांगते. 9 वाजल्यापासून फक्त विश्वास, दुसरं काही सांगत नाही मी तुम्हाला. विश्वासाचं एकमेव ठिकाण ते म्हणजे संत तुकोबाराय तेच सांगतात. आमचा विश्वास कुठे आहे, आमच्याकडे पाहून तुम्ही शिका. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही संतांचं दासत्व स्वीकारलं. संतांचं दासत्व स्वीकारलं तर आपलं परमकल्याण होतंय. पुरावा आहे याला. जणी नामदेवरायांची दासी बनली तर विश्वाचा मालक तिच्या अंकित झाला. हा संताच्या दासत्वाचा
दासी जणी, कुठलाही अभंग घ्या त्याच्यामध्ये दासी जणी आहे. जनाबाईने दासत्व स्वीकारलं तर जनाबाईचं कोटी कल्याण झालं. एवढं कल्याण झालं, झाड लोट करी जणी, केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊन या शिरी, नेवून या टाकी दुरी. एवढं जनाबाईचं कल्याण झालं. ओव्या गावुनी स्वरात दासी जणीच्या घरात, दळण दळीले कुणी सख्या श्री हरी, आळचुरीचा माझ्यावरी, आळचुरीचा माझ्यावरी. त्या जनाबाईला देवाला शिवे देण्याचं सामर्थ्य तिच्या वाणीमध्ये प्राप्त झालं. कशाचा परिणाम? नामदेवरायांच्या दास्यत्वाचा. असा कारी पांडुरंगा केला सिकावा, अलंकार विसरुनी गेलासी देवा. वाकळ घेऊनी अंगावरी, आळचोरीचा माझ्यावरी. संताचं दासत्व केलं तर जनाबाईला देवाला चोर म्हणण्याचं धाडस आलं. धरीला पंढरीचा चोर म्हणता का तुम्ही? मी पुढे म्हणते, तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा. तुम्ही देवाला चोर म्हणा, मी तक्रार त्याच्याकडे जाऊन करते तुमची. चोर म्हणा देवाला. जनाबाईचा अभंग म्हणू आपण. मी पुढे म्हणते, सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा. सगळे सावध बसा, अटेन्शन. हा, ताट बसा आणि सुंदर भजन करा. धरीला पंढरीचा चोर म्हणा. चार्जिंग केली नव्हती का तुम्ही? बॅटरी उतरल्यासारखा आवाज येतोय. एक काम करू, एकदा महिला म्हणतील, एकदा पुरुषांनी म्हणायचं. अगोदर आमच्या मावशा म्हणतील, तोपर्यंत सगळी पुरुष मंडळी तुम्ही घशाची प्रॅक्टिस करा. तुम्ही घसा फ्रेश करा, तोपर्यंत महिलांचं भजन होत आहे. हा, महिला मंडळ म्हणताना भजन. पदर घ्या बरं डोक्यावर फटाफट. ज्यांच्या डोक्यावर पदर नाही त्यांनी पदर घ्या आणि सुंदर भजन करा. हा, धन्यवाद धन्यवाद. बरं, माझं ऐकलं तुम्ही. आता भजनात काही आनंद वेगळाच आहे. म्हणा, धर जरा जोरात म्हणा, आवाज मोठा येऊ दे. हा, धरीला पंढरीचा चोर. जोरात. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. टाकते ना म्हणा. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरी चौकदार, आता यांच्याकडून भजन करून घ्यायचंय. सगळे समोर बसलेले पाठीमागे असेल. जोरात म्हणायचं. धरीला पंढरीचा चोर. थोडं ताकदीनं म्हणा, थोडं जोरात म्हणा. मागचे झोपले का काय? जरा जोरात म्हणा बाबा, जोरात. टोपीवाले, चष्मावाले, फेट्यावाले, विषावाले, सगळ्यांनी म्हणा. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. जोरा जोरात. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. म्हणा.
केला तुमचे धन्यवाद. तेव्हा फार सुंदर सगळ्यांनी खूप छान गायलं. दादा बाबा काका तुम्ही चांगला प्रयत्न केला. माझ्या मावशांनी फार एक नंबर गायलं. तर एका आजीबाईची गडबडच झाली थोडी. आजीबाईने प्रयत्न केला होता पण रेंजमध्येच नव्हत्या. भजन म्हणा म्हटलं खडबडून जाग्या झाल्या. धारीला चोर गिळून घेतला पण प्रयत्न चांगला केला. खूप धन्यवाद तुमचे. देवाला चोर म्हणण्याची ताकद जनाबाईच्या वाणीमध्ये आली का? नामदेवरायांचं दास्यत्व स्वीकारलं. म्हणून इथे म्हणतात ना की आम्ही संतांच्या चरणावर आमचं समर्पण करू, दास्यभाव आम्ही स्वीकारू. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. का? ते आमचं कल्याण करणार आहेत. अभंगाचं दुसरं चरण. तेची माझे हित करी तीच करा, तेची माझे हित करी तीच करा, तेची माझे हित करी तीच करा, तेची माझे हित करी तीच करा. वैष्णवीसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. फार सुंदर गायलं तिनं. आता हिनं जसं गायलं अजून 2-4 वर्षात तुमची कुंभार पिंपळगावची ती छोटी सुद्धा गायन करणार आहे. कारण 2 वर्षापासून माझ्याकडे आहे ती. तिचे एक विशेष आहे, ती पखवाज वाजवून म्हणते. हे जमत नाही पण ती करते प्रयत्न. भगवंताची कृपा म्हणावी लागेल साक्षी लोंढेवरती. चला मला तुम्हाला सांगायचं एवढंच. तीची माझे हित करीती सकळ
जेने हा गोपाळ कृपा करी. संतच माझं कल्याण करणार आहेत, म्हणून मी त्यांच्या ठिकाणी तिथे दास्यत्व स्वीकारेन. ते माझं परम कल्याण करणार आहेत. असं कल्याण करणार आहेत की जेने देव जोडला जाईल, देव माझ्या घराला येईल, असं कल्याण संत करणार आहेत. संतावरचा हा विश्वास. आणि इथे तुकोबाराय म्हणतात तेच आमचं हित करणार आहेत. संत काय हित करतात तर हिताच्या मार्गाने आपण जाऊ म्हणजे देव आपल्या घराला जाईल. देवाला हाताला धरून आपल्याला घरी घेऊन जायचंय, त्याच्यामुळे हात वरती करा, दोन्ही हात. कुच्चरपणा करू नका. हा, आणि प्रेमानं टाळी वाजवायची. हरी जय जय, 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 हरी जय जय. धन्यवाद. माझ्या विनंती.
सगळ्या गुन्हे अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील, काही चुकीचं बोलण्यात आलं असेल, तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा. बरोबर आलेलं तुम्ही घ्या, चुकलेलं माझं मला वापस द्या. त्याच्यामध्ये मी नक्की दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट अशी, 18 जानेवारी 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे. 18 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये मी वृंदावनला चाललेले आहे. वृंदावन, मथुरा, गोकुळ, बरसाणा, आग्रा, कुरुक्षेत्र अशा बऱ्याच ठिकाणी जाणार आहेत. आणि वृंदावनमध्ये आम्ही संत कथा किंवा भागवत कथा करणार आहोत. तर संक्रांतीची पर्वणी आहे. जसं की गंगासागरला, पंढरपूरला महिला संक्रांतीच्या महिन्यात वाण देण्यासाठी जातात, तर आम्ही पंढरपूरला त्या वृंदावनला यात्रा घेऊन निघालो आहोत. आपल्या कुंभार पिंपळगावमध्ये जर कुणाला यायचं असेल, कारण या भागातली माणसं माझ्याबरोबर आहेत, स्वतः भाऊंच्या सुनबाई माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या भाऊजाई माझ्याबरोबर आहेत. आपल्यातल्या कुणाला जर यायचं असेल तर नक्की संपर्क करा. यात्रेची रक्कम 7,000 रुपये आहे. 5 अधिक 2. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.